नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्या मैत्रिणींना आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित करत असतो. त्यांच्यातल्या विशेष गुणांना वाव देत त्यांनी स्वतःला नेमकं कसं घडवलं आणि आता त्या नेमकं काय करतायत हे जाणून घेण्यासाठी. एक छोटासा किस्सा आहे. एकदा स्वप्न आणि सत्य या दोघांमध्ये भांडण झालं. स्वप्न म्हणालं मी श्रेष्ठ आणि सत्य म्हणालं मी श्रेष्ठ. दोघांचं भांडण झालं आणि दोघं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले मी एक अट घालतो, ती अट जो पूर्ण करेल तो श्रेष्ठ. स्वप्न आणि सत्य म्हणाले सांगा काय ते. ब्रह्मदेव म्हणाले स्वप्नाला की ज्याचं जमिनीवर पाय टेकतील आणि आकाशालाही हात टेकतील असं तुमच्या दोघांपैकी जे करतील तो श्रेष्ठ. स्वप्नाने खूप प्रयत्न केला, आकाशाला हात टेकले पण जमिनीवरचे पाय मात्र उचलल्या गेले. आणि सत्याला नेमकं उलटं झालं, आकाशाला हात टेकवताच आले नाही पण जमिनीवरचे पाय मात्र कायम राहिले. दोघं पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न आणि सत्य दोन्हीही असावं लागतं आणि स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभं राहावं लागतं. अगदी अशीच गोष्ट आहे आज आपण ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांची. आपण आमंत्रित केलं आहे स्नेहल ढोके यांना. त्यांचं आपण स्वागत करूया आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये. आपलं मनापासून स्वागत. स्नेहल ढोके या असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, नागपूर इथे सध्या कार्यरत आहेत. प्रचंड आत्मविश्वास आणि पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम आणि आत्ता ज्या पदावर त्या कार्यरत आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान पदावर तुम्ही कार्यरत आहात आणि अतिशय कार्यक्षमतेने काम करत आहात. पण या सगळ्याची बीजं कुठेतरी मागे असतात नाही का, कुठेतरी रोवलेली असतात. तर लहानपणापासूनच ठरवलं होतं का की UPSC करायचं आणि पुढे जायचं? हो, मी लहानपणापासूनच ठरवलं होतं. आणि याच्या मागे एक इन्सिडेंट असं आहे की मी ज्या शाळेत होती, फ्री मेथोडिस्ट इंग्लिश स्कूल यवतमाळ, तिथे त्या शाळेला लागूनच कलेक्टर ऑफिस आहे. आणि लहानपणापासून मी ती लाल दिव्याची गाडी आणि तिथून कलेक्टर उतरत आहेत, गाडीत बसत आहेत, कुठेतरी जात आहेत, तर ही सगळी गोष्ट माझ्या डोक्यात एकदम फिक्स झाली होती की मला सुद्धा अशा लाल दिव्याच्या गाडीमध्येच प्रवास करायचा आहे आणि यासाठी जे लागेल ती मी मेहनत घेणार. आणि मी लहानपणीच ठरवलं की मला देखील UPSC करायचं आहे आणि असं कलेक्टर बनायचं आहे. लहानपणी घरचं वातावरण कसं होतं, आई वडील आणि एकंदर आजूबाजूचं? लहानपणी वातावरण आमच्याकडे नेहमीच स्ट्रिक्ट असलेलं आहे. वडील स्ट्रिक्ट होते आणि अभ्यासाच्या बाबतीत तर खूपच स्ट्रिक्ट होते. त्यामुळे कधी रिझल्ट फर्स्ट सेकंड थर्ड रँकवरून अजून खाली जर गेलं तर वडिलांचं आपल्याला बोलणं खावं लागायचं. आणि आई नेहमी सपोर्टिव्ह होती. आई समजून घ्यायची आणि जे मी स्वप्न लहानपणी बघितलं होतं ते स्वप्न फक्त माझंच नव्हतं, माझ्याबरोबर माझ्या आई वडिलांचं देखील ते स्वप्न झालेलं होतं. आणि त्यासाठी लागणारी जे काही मदत, जे काही कोऑपरेशन आपल्याला पेरेंट्सपासून पाहिजे असते ते सगळं त्यांनी मला त्यावेळेस दिलं. मग तेव्हापासून स्वप्न तर सगळेच बघतात, पण स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही लहानपणापासून नेमकी कशी तयारी केली? ठरवलं जरी मी किमान 5th किंवा 6th स्टँडर्डमध्ये असेल जेव्हा मी हे ठरवलं होतं. आणि त्यानंतर मी थोडंसं बघितलं आणि थोडं विचारलं पण काहींना की काय असतं ही नेमकी एक्झाम. आणि त्यावेळेस मला कळालं की हा सिलेबस आपण बघतोय 6th स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डपर्यंत जे मी इथं पुढे शिकणार आहे तेच मला परत वाचायचं देखील आहे. तर हे जेव्हा मला कळालं तर मी अजून जोमाने त्या अभ्यासाला लागले की उद्या चालून मला ही रिवाईज करायची आहे. आता जर मी ठीक अभ्यास करून ठेवेल तर हाच अभ्यास मला पुढे कामात पडेल. पण हे सगळं करता करता तुम्ही इंजिनिअरिंग केलं? हो, बेसिकली UPSC किंवा MPSC करताना आपल्याला एक ग्रॅज्युएशन करणं कुठलंही महत्त्वाचं असतं. तर ग्रॅज्युएटच व्हायचं होतं तर मला वाटलं की आपण इंजिनिअरिंग करावं. आणि तेही मी कम्प्युटर्स निवडलं कारण IT सेक्टरमध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण भेटतात. आणि ही एक्झाम प्रिपेअर करताना आपल्याला डोक्यात हे पण ठेवावं लागतं की कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे तर त्यावेळेस इन केस जर नाही झालं तर आपल्याला एक विंडो आपल्यासाठी नेहमी ओपन असली पाहिजे. आणि त्यासाठी मी IT मधून इंजिनिअरिंग केलं. कुठून केलं मग इंजिनिअरिंग? MIT. अच्छा, MIT पुणे. पुण्याहून इंजिनिअरिंग. आणि मग पण इंजिनिअरिंग करत असताना डोक्यात UPSCच होतं का? हो बिलकुल. म्हणजे फायनल इयरपर्यंत माझ्या डोक्यात हेच होतं की आपल्याला चांगल्याने इंजिनिअरिंग पास करायचं आहे आणि त्यानंतर लगेच UPSCच्या प्रिपरेशनला लागायचं आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणजे मग तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आल्या असतील खरं हो, म्हणजे? मी अपॉर्च्युनिटीज होत्या पण मी प्लेसमेंटला बसले नाही कारण मला फिक्स होतं की मला आता जर मी जॉब करायला लागेल तर कदाचित मी अभ्यास करू शकणार नाही. त्यामुळे जर अभ्यासच करायचा आहे तर मी फायनल इयर कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी दिल्लीला UPSCच्या कोचिंगकरिता गेले. अच्छा,
तिथे कसा अनुभव होता? म्हणजे ते एकदम वेगळंच वातावरण असेल ना, तिथलं जरा सांगा ना आम्हाला. येस, दिल्लीचं वातावरण म्हणजे एक UPSC साठी तो हब आहे. इनफॅक्ट पुण्यात देखील UPSC प्रिपरेशन करतात, पण दिल्ली जे आहे तो एक केंद्रबिंदू आहे UPSCच्या कोचिंगसाठी. त्यामुळे सगळे भारतातील सगळे जेवढे ॲस्पिरंट्स असतात ते सगळे दिल्लीमध्ये येतात आणि इतके तुम्हाला कॉम्पिटिशन असते तुमच्याबरोबर इतक्या लोकांची, आणि तुम्ही मग बघता की अरे आपण खरोखर नेमकं कुठे आहे. जेव्हा आपण स्वतःला ॲनालाइज करतो आणि बाकीच्यांशी कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला दिसतं की आपण किती पाण्यात आहे, लोक किती अभ्यास करतात आहे, आणि ते एक ॲक्च्युली मोटिवेटिंग फॅक्टर पण आहे. त्यामुळे मी दिल्लीला जायचं ठरवलेलं होतं प्रिपरेशन. सगळं वातावरण आजूबाजूचं तेच असल्यामुळे आपण आणखी तिकडे ढकलल्या जातो आणि अभ्यास करतो. MPSC UPSC हा अभ्यास करताना आपली नेमकी शारीरिक, मानसिक आणि वैचारिक म्हणजे विचारशक्ती नेमकी कशी असली पाहिजे? येस, ही जी एक्झाम आहे ही तुम्हाला फक्तच तुम्ही अभ्यास किती केला आहे त्या गोष्टीवरच तुम्ही पास होत नाही. यामध्ये लागते की तुमचं मेंटली तुम्ही किती प्रिपेअर आहात या सगळ्या गोष्टींसाठी, आणि जर फेल्युअर येत असेल तर फेल्युअर तुम्ही कसं घेताय. आणि मी तर म्हणते, आणि माझे आजोबा नेहमी म्हणायचे की फेल्युअर जो असतो तो सगळ्यात मोठा टीचर आहे आपला, कारण फेल्युअरपासूनच आपण शिकतो आणि पुढे यशाकडे पावलं आपले जातात. तर सेम थिंग आहे की जेव्हा फेल्युअर्स येतात तर तुम्ही त्याला हँडल कसं करत आहात, आणि या एक्झाममध्ये फेल्युअर्स येणारच. म्हणजे आपण जर बघतो म्हटलं की टोटल ॲस्पिरंट्स किती फॉर्म भरतात आणि त्यावरून सिलेक्शन किती लोकांचं होतं, हा रेशो खूपच कमी आहे. त्यामुळे होऊ शकतं आपल्याला कुठल्या ना कुठल्या टप्प्याला फेल्युअर येईल, पण त्या फेल्युअरला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की चुका झाल्या कुठे. आणि जो व्यक्ती प्रॉपरली अनालाइज करतो स्वतःला आणि आपल्या चुका रेक्टिफाय करतो तोच या एक्झाममध्ये पुढे जाऊ शकतो. खूपच महत्त्वाचा संदेश आहे आता येणाऱ्या पिढीसाठी, कारण आता सध्या खूपच काळ बदलला आहे आणि फेल्युअरकडे बघण्याची मानसिकताच राहिलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाचा सल्ला दिला. ही झाली वैचारिक अभ्यासाचं तर तुम्ही सांगितलंच, पण एक भावनिक सुद्धा जडणघडण असते, कारण एकीकडे वय वाढत असतं, एकीकडे आपल्या आजूबाजूचे आपले मित्रमैत्रिणी नोकरीला लागलेले असतात, तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं, पिअर प्रेशर असतं. त्याला कसं सामोरं जाता? माझ्यासोबत देखील हेच झालेलं आहे. इंजिनिअरिंग नंतर मी डिसाईड केलं खरं की मला UPSC करायचं आहे, आणि 2 अटेम्प्ट माझे सतत फेल्युअरमध्ये गेले. तिसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस मला हा जो पिअर प्रेशर आहे, कारण इंजिनिअरिंग नंतर बऱ्याच लोकांना जॉब लागलेले होते. माझे फ्रेंड्स काही कोणी US मध्ये सेटल झालेलं आहे, कोणाला कुठे, पण सगळीकडे सगळ्यांना जॉब लागलेले होते. आणि मला सतत असं वाटत होतं की मला जॉब लागत नाही आहे आणि मी एकतर एक्झाम पण प्रिपेअर करत आहे पण तिथे पण माझं काय होत नाही आहे. सो ह्या प्रेशर जेव्हा होतं त्यावेळेस मी असं ठरवलं की ठीक आहे, मी UPSC तर करतेच आहे, पण सोबत मला असं वाटतं की मी आता MPSCकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण प्रिपरेशन केलेलंच होतं आणि अभ्यास जवळपास सेम होता. तर त्यावेळेस मी ठरवलं की नाही, मला आता एक जॉब घेऊन पुढे आता UPSCची एक्झाम करायची आहे. तर त्या हिशोबाने मी MPSC दिली आणि लकीली माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं आणि त्या हिशोबाने मी अभ्यास केला. मग MPSC झाल्यानंतर कुठे तुमचं पोस्टिंग झालं पहिलं? हां, MPSCमध्ये पण सेम असतं की 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं, प्रोबेशन पिरियड असतो. तो प्रोबेशन पिरियड माझा वर्धा जिल्ह्यामध्ये गेला, देवळी आणि पुलगाव तालुक्यात, आणि मौदा तालुका नागपूरमध्ये गेलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी परमनंट झाले तर कलेक्टर ऑफिस नागपूर येथे कार्यरत होते 2017 पासून 2021 पर्यंत. पण ते जे लहानपणी पाहिलेलं स्वप्न होतं ते होतच ना उराशी? हो, बिलकुल. मी जेव्हा MPSC क्लिअर झाले होते त्यावेळेस माझ्या घरच्यांनी देखील म्हटलं होतं ही फक्त पहिली स्टेप आहे जी तू क्लिअर केलेली आहे, पण तुझं एम कुठेतरी दुसरं आहे. आणि मला पण सतत वाटायचं की माझं जेव्हा ड्रीम मोठं आहे मी इथेच थांबू शकणार नाही, पण तरीसुद्धा ही मी एक आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी घेतलेली जॉब आहे. मग कसं केलं तुम्ही, म्हणजे घर सांभाळून, नोकरी सांभाळून, आणि मला असं वाटतं लग्नही त्याच काळात झालं तुमचं? हो, लग्न माझं 2016 झालं आणि सिलेक्शन माझं 2015 झालेलं होतं. तर त्यावेळेस 2 वर्ष तर मी प्रोबेशनचे फील्डवर कंप्लीट काम केलं, पूर्ण अनुभव घेतला, आणि त्या फील्डवर काम करताना मला अजून जास्त मी स्ट्रॉंग झाले, कारण जेव्हा बघितलं की ग्रास रूटवर प्रॉब्लेम्स काय आहे आणि ज्या लोकांकरिता आपल्याला काम करायचं आहे त्यांचे खरोखर हे प्रॉब्लेम्स जाणून घेतल्यानंतर वाटलं की नाही, आपण याच पदावर मर्यादित न राहता मोठ्या पदावर जाऊन अजून मोठं काम करू शकतो आपण त्यांच्याकरिता. तर तेव्हा ते मोटिवेशन मला फील्डमध्ये भेटलं. आणि जेव्हा मी कलेक्टर ऑफिसमध्ये पोस्टेड होते तर ते मला परत
जी लहानपणीची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की कलेक्टर ऑफिस माझ्या शाळेपुढे आणि कलेक्टरसारखं बनायचं आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये मी डायरेक्टली कलेक्टर साहेबांच्या अंडरमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा ती कार्यप्रणाली बघितली, त्यांचा जो डिसिजन मेकिंग कसा असतो आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर कसा पडतो. मग त्यावेळेस सतत असं वाटायचं की आपण पण असं का नाही करू शकणार. मग यासाठी आपल्याला करावी लागेल ती मेहनत. आणि मी घरी देखील घरच्यांचा सपोर्ट होताच, माझ्या हस्बंडचा सपोर्ट होता, आईवडिलांचा देखील सपोर्ट होता. पण तयारी करत असताना त्या सगळ्या गोष्टीचा सपोर्ट तर असतोच, पण आपला स्वतःचा आपल्याला किती सपोर्ट आहे ते बघायचं असतं. आणि जॉब करणं, फॅमिली सांभाळणं आणि त्याच्यातून मिळणारा जो वेळ आहे तो अभ्यास करणं. तर मी तेव्हा ठरवलेलं होतं की अभ्यासाचा वेळ जो आहे तो कम्प्लिटली अभ्यासाला भेटला पाहिजे. आणि त्यासाठी मी किती अभ्यास करते आहे हा मोजायसाठी मी एक स्टॉपवॉच लावायची आणि त्या स्टॉपवॉचनीच मी मोजायचे आज दिवसभर माझा किती झाला. आणि जेव्हा मी काम करते तेव्हा ती स्टॉपवॉच बंद करायची. म्हणजे प्रामाणिकपणे माझं जर 4 तास असेल, कधी 3 तास असेल, कधी 2 तास असेल, होऊ शकतं की कधी अभ्यास करायलाच वेळ भेटला नाही. पण ती जेव्हा गोष्ट होते की एक दिवस मी 2च तास अभ्यास केला, जेव्हा की माझं टार्गेट होतं 7-8 तास करायचं, तिसऱ्या दिवशी आपल्याला तो मोटिवेशन मिळतं की एक दिवस आपला वाया गेलेला आहे म्हणून. तर अशा प्रकारे स्वतःला आपण तयारीत ठेवत असतो. प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि ठरवलेलं म्हणजे स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी घेतलेली मेहनत तुमच्या एकंदरच जीवन प्रवासावरनं लक्षात येते आणि त्यातून तुम्हाला फलितसुद्धा मिळालेलंच आहे. खरं म्हणजे हा जो अभ्यास आहे हा करत असताना एका स्त्रीने म्हणजे आपला हा सखी सह्याद्री कार्यक्रम असल्यामुळे महिलेला सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन चालावंच लागतं. पण त्याचबरोबर स्वतःच्याकडे लक्ष देत स्वतःला डेव्हलप करणं हे खूप मोठं टास्क आहे. याचं नियोजन मेंदूमध्ये नेमकं कसं करता? स्त्रीकडे बघताना असे बरेचसे स्टिरियोटाईप्स असतात. नेहमीच आपण बघतो सोसायटीमध्ये महिलांना अशा स्टिरियोटाईप्समध्ये बांधलं जातं की महिला कुठेतरी वीक आहे, कुठल्या एखाद्या जॉबसाठी त्या सुटेबल नाही आहे किंवा त्या थोड्याशा इमोशनल जास्त असतात. पण हे स्टिरियोटाईप्सला आपल्याला मात करून पुढे निघायचं असतं. आणि महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला आत्मविश्वास. आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल, आपण एखादी गोष्ट ठरवली असेल की मला काहीतरी करायचं आहे, मग आपल्याला जरुरी नाही की प्रत्येक वेळेस कोणाचा तरी सपोर्ट मिळेल. आणि आपण हे ठरवून घ्यायचं की मीच माझी सपोर्टर आहे. तर त्यावेळेस आपण जेव्हा असं ठरवतो की मी आता स्वतःच जे करणार ते मला माहिती आहे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे याची देखील मला जाण आहे आणि मी जे पाऊल उचलणार आहे ते अगदी बरोबर असणार आहे, असा जेव्हा आत्मविश्वास महिलांमध्ये असतो त्यावेळेस आजूबाजूचं वातावरण आपोआपच त्याच्या मागे खंबीरपणे उभं होतं, सपोर्टिव्ह राहतं आणि आपली फॅमिली देखील सपोर्ट होते. किंवा जेव्हा कुठलीही महिला सक्षम बनते, ती एकटी सक्षम बनत नाही, ती कंप्लीट फॅमिलीला सक्षम बनवते आणि ती सगळ्या फॅमिलीची एक आधारस्तंभ बनू शकते, बॅकबोनच होते ती. आणि ती समाजासमोर सुद्धा, नुसत्या फॅमिली समोर नाही, समाजासमोर सुद्धा एक वेगळा आदर्श ठेवते. आणि तुमच्यासारख्यांपासून प्रेरणा घेऊन किंवा आता हा आपला कार्यक्रम बघून सुद्धा अनेक महिला आतून तयार होतील की नाही माझ्यामध्ये आहे ही ताकद आणि मी केलं पाहिजे, अशी प्रेरणा सुद्धा मिळते. आणि तेच या कार्यक्रमाचं सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्याला खरं म्हणजे आता याच्यानंतर तुमचं आता नायब तहसीलदार हे पद तुम्ही त्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर UPSCची परीक्षा कधी क्रॅक केली? मग UPSCची परीक्षा मी 2020ची परीक्षा होती ती आणि तो कोविड इयर होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ते वर्ष माझ्यासाठी खरोखर खूप डिफिकल्ट होतं कारण माझे वर्किंग आवर्स म्हणजे 4 टाइम्स वाढले होते. आणि जितका मी वेळ पहिले देत होती त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला कामाला द्यावा लागत होता आणि ती माझी जबाबदारी होती. कारण कोविडमध्ये तुम्ही बघितलं असाल की संपूर्ण भारत आपण रेस्ट्रिक्शन्स लावले होते लोकांवरती की बाहेर निघायचं नाही आहे. आणि अशा वेळेस आम्ही जे फ्रंटलाईन वर्कर्स होतो, आम्ही गव्हर्नमेंटमधले डॉक्टर्स म्हणा, हे सगळे बाहेर काम करत होते. ॲक्च्युली त्यावेळेस मला एक हे पण वाटत होतं भीती की आता अभ्यासाला वेळ भेटत नाही आहे, माझं नेमकं या परीक्षेत काय होणार आहे. आणि सायमल्टेनियसली एक गोष्टची एक प्राऊड फिलिंग होती की मी समाजासाठी काहीतरी करते आहे, जे तुमचं मूळ तुमची इच्छा होती. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवू. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊ. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विदेश व्यापार धोरण आणि कार्यप्रणाली या विषयावर आपण आज गप्पा मारतोय आणि आपल्याला भेटायला आले आहेत स्नेहल ढोके मॅडम. आत्ता आपण तुमच्या UPSC बद्दल सांगत होतात. हो,
मी UPSCची परीक्षा 2020ची परीक्षा पास झालेली आहे आणि 2021ची माझी बॅच आहे. आणि मी तेच सांगत होते की ज्या वर्षी मी परीक्षा पास झाली त्या वर्षी मला अजिबातच अपेक्षा नव्हती, कारण कोविड इयर होता आणि कामाचा जो वेळ होता तो 4 टाइम्स वाढलेला होता आणि करायचं कसं नेमकं, वेळ कसा भेटेल. पण फॉर्च्युनेटली त्यावेळेस एक्झाम पुढे गेली आणि वेळ मला थोडा भेटला आणि त्या वर्षी मी एक्झाम पास झाले. तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य आम्हाला कळलं आहे की तुमचा जो इंटरव्ह्यू झाला तो खूप स्पेशल होता आणि तुम्ही अर्थात अव्वल आल्यात त्यामध्ये. त्याबद्दल थोडंसं सांगा, काय प्रश्न विचारले तुम्हाला? UPSCच्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर टप्पा असेल तो असतो इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू जे कोणी UPSC परीक्षा पास होतात त्यांना सगळ्यांना हा एक अविस्मरणीय क्षण असतो. सिमिलरली माझ्यासाठी देखील तो अविस्मरणीय आहे, कारण UPSC परीक्षा पास करायलाच मला ॲक्च्युली अटेम्प्ट्स जास्त लागलेले असल्यामुळे मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकणार की नाही अशी एक वेळ होती की मला सेल्फ डाऊटेड होती मी की खरंच मी करू शकणार का. पण ज्यावेळेस मी UPSC भवनला पोहोचले आणि त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी मी खूप हॅपी होती. युजली असं होतं की लोक खूप नर्वस असतात, पण माझ्यात तो क्षण असा होता की मला खूप वर्षापासून मी वाट बघत होती त्या गोष्टीची. आणि ज्यावेळेस मला तो क्षण आला तर तो आनंद मावेनासा झाला होता. माझे हस्बंड माझ्या बरोबर होते आणि त्यांनी मला देखील हे म्हटलं होतं की तू जास्त हसू नको, कारण असं वाटत आहे की तू खूप लाईटली घेतेय. मी म्हटलं नाही, मी स्वतः हसत नाहीये, ती मनातून माझ्या फिलिंग येते आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये जे होणार ते आपण बघूया नंतर. इंटरव्ह्यू माझा खूप चांगला झाला. जवळपास 40-45 मिनिटं माझा इंटरव्ह्यू चालला होता आणि त्याच्यामध्ये माझे जे आतापर्यंत नायब तहसीलदार म्हणून मी काम केलेलं होतं मोस्टली माझं त्याच्यावरच झालं. आणि एक थोडासा हास्यास्पद गोष्ट अशी झाली होती की त्यांनी मला विचारलं सुरुवातीलाच, अगदी जे मी बोलले की मी हसत होते त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की दिल्लीमध्ये कधीपासून आला आहात तुम्ही. आणि मी जवळपास 20 दिवसापासून तिथे आलेले होते आणि युजली आपण प्रिपरेशनसाठी जातो. तर त्यांनी मला विचारलं की 20 दिवसापासून तू इथे कशी काय. तर मी म्हटलं मला दिल्लीमध्ये थोडं अक्लमटाईज व्हायचं होतं, कारण त्या क्लायमेटमध्ये आपण नव्याने जातो. मग ते पण हसले. युजली असं होतं की कोणीतरी प्रिपरेशन बाबत बोलतं, पण माझं उत्तर थोडंसं त्यांना वेगळं वाटलं. आणि त्यावेळेस जे UPSCचे चेअरमन होते त्यांचंच पॅनल मला आलेलं होतं आणि संपूर्ण इंटरव्ह्यू माझा आपल्या भागाकडे, आपला जो विदर्भ आहे विदर्भावरती, त्याच्यानंतर नक्सलाईट मुवमेंट्सवरती, गडचिरोलीसारखा जिल्हा आपल्याकडे आहे, तर या सगळ्या गोष्टींवर झालं. आणि असे पण विचारलं होतं की जर तुम्ही तिथे पोस्टेड असाल तर तुम्ही काय कराल. तर माझ्या पद्धतीने मी त्यावेळेस उत्तरं दिली. तर असा सगळा इंटरव्ह्यू झालेला होता माझा. तुमच्यामध्ये असलेल्या निर्मिती क्षमतेला कदाचित ते जास्त जज करत असतील, तुम्ही नेमकं काय बोलता असं. नायब तहसीलदार पदावरनं मग आता UPSC नंतर डायरेक्ट तुमचं पोस्टिंग झालं आणि आता तुम्ही विदेश व्यापार या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. तर हे काय आहे नेमकं? विदेश व्यापार धोरण आणि कार्यप्रणाली हा आपला विषय, हा नेमकं काय आहे? विदेश व्यापार सेवा ही इंडियन ट्रेड सर्व्हिस आपण म्हणतो. UPSC थ्रूच ही सर्व्हिस आपल्याला अलॉट होते आणि मी ज्या पदावर आहे त्याचं नाव आहे असिस्टंट DGFT, असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. आणि असे आमचे 24 ऑफिसेस आहे ऑल ओव्हर इंडिया. त्यापैकी नागपूर ऑफिस जे आहे हे सेंट्रल रिजन कव्हर करतं. आणि आमच्याकडे टोटल 49 जिल्हे येतात, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेशचे 4 जिल्हे आहेत, विदर्भातले 11 जिल्हे प्लस हिंगोली आणि एंटायर छत्तीसगड. तर असं मोठं ज्युरिस्डिक्शन आमच्याकडे आहे. आणि आमचं महत्त्वाचं काम आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी बनवणे. कुठलाही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जो होतो तो फॉरेन ट्रेड पॉलिसी अंतर्गत होत असतो. सध्या जी फॉरेन ट्रेड पॉलिसी चालू आहे ती 2023ची आहे. आणि त्याचबरोबर आम्ही एक्सपोर्टर्सला काही इन्सेंटिव्स देतो, काही आमच्या स्कीम्स असतात त्या स्कीम्स राबवतो आम्ही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे आहे ट्रेड प्रमोशन. तर प्रत्येक जिल्ह्यातून निर्यात वाढवणं. एक DGFTची स्कीम आहे डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब, म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याला एक निर्यात केंद्र बनवणे. आणि यामध्ये आमचा उद्देश हा आहे की प्रत्येक जिल्ह्यातून विविध जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सला एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवणं, ज्या डिस्ट्रिक्टचं जसं पोटेन्शियल आहे ते ओळखणं आणि मग त्या गोष्टी स्ट्रीमलाईन करणं. आणि अल्टिमेटली आम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा एक्सपोर्ट वाढवायचा आहे. पण मग याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना कशी कळेल? या संदर्भात आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन एक वर्कशॉप कंडक्ट करतो. आम्ही तिथे एंटरप्रेन्योर्स जे असतात, काही यंगस्टर्स असतात, काही फार्मर्स असतात. आपल्या इकडे जो भाग आहे तो खूपच व्हेरायटी आहे इथे. कुठे फार्मर्स आहे, कुठे इंडस्ट्रियल एरिया आहे, कुठे काही महिला आहे ज्या घरगुती उद्योग करतात. तर अशा सगळ्या लोकांना आम्ही त्या
कार्यक्रमामध्ये बोलवतो आणि त्यांना अगदी साधारण सिंपल पद्धतीने एक्सपोर्ट कसा केला जातो याबद्दल माहिती देतो. पण त्याला अशा काही म्हणजे पॅरामीटर्स आहेत का की कोण करू शकतं एक्सपोर्ट? कुणीही एक्सपोर्टर बनू शकतो. ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक लोकांमध्ये असतं की मी एक्सपोर्ट कसा करणार. पण एक्सपोर्ट करण्यासाठी फार मोठं काही लागत नाही. त्याच्यासाठी एक एक्सपोर्ट प्रोसिजर काय असते ती जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि एक्सपोर्ट इतका डिफिकल्ट देखील नसतो. यामध्ये असं आहे की एखादा प्रोडक्ट आपण निवडला आहे जो तुमच्याकडे असेलही कदाचित आणि तो प्रोडक्ट तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे. मग याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बायर. तर तो बायर कसा फाइंड आउट आपण करणार. तर प्रत्येक प्रोडक्टसाठी एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बनली असते. जसं जर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट असेल तर त्याच्यासाठी ॲपिडा आहे. जर केमिकल प्रोडक्ट आहे तर केमेक्सिल आहे. असे विविध एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहे. आणि सोबत जे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लायसन्स घ्यावं लागतं ती DGFT प्रोव्हाइड करतं. त्याला म्हणतात IEC. आणि एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जे असतं ते तुम्हाला देतं RCMC. हे 2 मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असावे लागतात. त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट आता फॉरेन बायरला दाखवणार कसं. तर यासाठी विविध पद्धती आहे. एक सर्वात महत्त्वाची म्हणजे जे ट्रेड फेअर्स ऑर्गनाईज होतात भारतामध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवरती, तर त्या ट्रेड फेअरमध्ये जाऊन तुम्ही तुमचं प्रोडक्ट डिस्प्ले करू शकता. तिथे फॉरेन बायर्स येतात आणि त्या बायर्सला तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवता येतं. आणि जर त्यांना ते आवडलं तर ते ऑर्डर प्लेस करतात आणि तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. एक गोष्ट ही झाली. दुसरं आहे ई-कॉमर्स. ई-कॉमर्सनी आजच्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये क्रांती आणलेली आहे. पण कोणाला हे माहिती नाही की तुम्ही ॲमेझॉन ग्लोबलवरून किंवा इंडिया मार्टवरून तुम्ही एक्सपोर्ट देखील करू शकता. आता आपल्याकडे बऱ्याचशा महिला आहेत ज्या हँडीक्राफ्ट आयटम्स बनवतात. काही कोसा सिल्क साडीवर एम्ब्रॉयडरी करून देखील विकतात. तर अशा महिला आपला प्रोडक्ट कॅटलॉग जर बनवला आणि यांनी कुठल्याही ई-कॉमर्स साईटवर टाकला तर फॉरेन बायर्स ह्या बघू शकतात आणि त्यांना मल्टिपल टाइम्सनी पैसे मिळू शकतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की डॉलर आणि युरोचा सध्या रेट काय चालू आहे, एक्सचेंज रेट. तर त्या हिशोबाने त्यांना प्राइस देखील मिळते आणि हा घरबसल्या आपण एक्सपोर्ट करू शकतो. खूपच महत्त्वाची माहिती आहे. कारण याच्याबद्दल अनेक मतांतरं किंवा गैरसमज सुद्धा पुष्कळ आहेत. माहितीच नाही आहे लोकांना. पण तुम्ही जे 2 लायसन्स मगाशी सांगितले ते लायसन्स मिळवण्यासाठी नेमकं काय असलं पाहिजे एखाद्या म्हणजे ज्याला निर्यात करायचं आहे त्याच्याजवळ? ज्यांना निर्यात करायचा आहे त्यांचा एक फर्म तर रजिस्टर्ड असतोच. तर त्या फर्मचा जो नंबर असतो MSMEचा तो त्यांना अपलोड करावा लागतो. त्याच्यानंतर उद्योग आधार एक अपलोड करावे लागतं. पॅन कार्ड प्रत्येकाकडे आहे. बँक डिटेल्स याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही. आणि आपला आधार लिंकेज जो टेलिफोन सोबत असतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला एक DSC बनवावी लागते स्वतःची, डिजिटल सिग्नेचर. आणि हे सगळे मात्र 500 रुपयामध्ये तुम्ही IEC मिळू शकता. खरं म्हणजे खरंच ही माहिती अजिबात नाही लोकांना. सगळ्यांना असं वाटतं इतकं किचकट आहे हे काम. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाणं आणि त्याला एक भरपूर कागदपत्र लागतात, ती गोळा करायला लागतात आणि ही प्रोसिजर खूप मोठी आहे. अशा पद्धतीचा गैरसमज लोकांमध्ये पण कदाचित आज आपल्या बोलण्यामुळे हा गैरसमज दूर होईल. ही चर्चा अशीच चालू ठेवू. आपण भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विदेश व्यापार धोरण आणि कार्यप्रणाली याविषयी आपण जाणून घेतोय स्नेहल ढोके मॅडमकडनं. मॅडम पुन्हा ब्रेकनंतर स्वागत करते. आणि आपला विषय मगाशी चालला होता की अतिशय किचकट आहे ही सगळी प्रक्रिया म्हणून कोणी इकडे जायला सुद्धा बघत नाही. पण आज तुम्ही सांगताय तर नेमकी कशी आहे प्रक्रिया? सोपी? एक्सपोर्ट प्रोसिजर अगदी सिंपल आहे. आणि आजकाल जे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ट्रेड फॅसिलिटेशन सुरू केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स त्याबद्दल फार ह्याने जोमाने काम करते की जेवढं फॅसिलिटेशन जास्त देता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आणि संपूर्ण गोष्टी आजकाल ऑनलाईन झालेल्या आहे. तुम्ही IEC घरूनच अप्लाय करू शकता. तुम्हाला ऑफिसला यायची गरज नाही. प्रत्येक गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो आहे. आणि ट्रेड फॅसिलिटेशनमध्ये एवढंच नव्हे तर इंटर डिपार्टमेंटल कनेक्शन हे देखील आम्ही केलेलं आहे. कस्टम्सचं आणि DGFTचं जे कनेक्शन आहे ते इझी झालेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही जस्ट अपलोड करा आणि सिस्टम अप्रूव्ड आहे. म्हणजे फार त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स असेल, काही डिस्क्रिपन्सी असेल तरच ते ॲप्लिकेशन्स ऑफिसर्सकडे येतात. अदरवाईज सिस्टमच अप्रूव्ह करतात. तर इतकं फॅसिलिटेशन आम्ही केलेलं आहे. इथेच नव्हे तर इवन पोर्टवर देखील जो महत्त्वाचा असतो जिथून आपला कन्साइनमेंट्स बाहेर जातात, आत येतात, तर तिथे देखील फार फॅसिलिटेशन आजकाल केलेलं आहे. विदर्भामध्ये तुम्हाला कसं चित्र दिसतं या बाबतीतलं? कारण आता बऱ्याच ठिकाणी आता तर पोर्ट पण इथे येत आहे, मिहानसारखे प्रोजेक्ट्स आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला इथे आता? विदर्भामध्ये
ह्यूज पोटेन्शियल आहे एक्सपोर्टसाठी, कारण आपल्याकडे मल्टिपल प्रोडक्ट्स आहे, इतके डायव्हर्स प्रोडक्ट्स आहे. विदर्भ तुम्ही जर बघाल जॉग्राफिकल लोकेशन त्याचं एक तर सेंट्रलमध्ये येतं. आपल्या इथे फॉरेस्ट एरिया आहे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल बेल्ट आहे, माइन्स मिनरल्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करू शकतात आणि एक्सपोर्ट होत देखील आहे इथून. पण ह्याला अजून वाढायला खूप स्कोप आहे. तुम्ही म्हणाल की फॉरेस्टमधून काय एक्सपोर्ट होणार, तर चंद्रपूर गडचिरोली सारख्या ठिकाणी मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स ते होतात. लाख आपल्याला माहिती असेल, तर लाखेचं देखील आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्याचे युजेस मल्टिपल आहेत. आणि त्याचबरोबर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्समध्ये आपण बोलू तर कॉस्मेटिक्स इंडस्ट्री आणि आयुर्वेदिक मेडिसिन याला लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहे हे मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स असतात आणि हे आपल्या विदर्भातून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या जिल्ह्यातून आपल्याला भेटू शकतात. आणि जे माइन्स मिनरल्स आहे याच जिल्ह्यांमध्ये याचा देखील एक्सपोर्ट आपण करू शकतो. त्याचबरोबर काही केमिकल्स आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे, याचा ऑलरेडी एक्सपोर्ट आपल्याकडून होतो आहे. आणि उरला प्रश्न ॲग्रिकल्चरचा, तर आपण ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आपल्याला आपल्या इथे संत्रा आहे, संत्र्याचं देखील बाय प्रोडक्ट्स, राईस आपल्या इथून खूप जास्त प्रमाणात होतो, तर राईसचे देखील बाय प्रोडक्ट्स. तर असे थोडे प्रोडक्ट डायव्हर्सिफाय करून आपण मार्केट बाहेरच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण त्यांना पाठवू शकतो. हा जो अवेअरनेस आहे, तुम्ही म्हणालात की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता. आणखी कुठल्या माध्यमातून हा अवेअरनेस वाढेल असं तुम्हाला वाटतं? कारण अजूनही अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या हातामध्ये कलागुण आहेत किंवा खूप काहीतरी करण्याची शक्ती आहे, ऊर्जा आहे. त्यांच्यापर्यंत नेमकं कसं पोचावं? जसं मी बोलले की आमच्या डिपार्टमेंटकडून आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक व्यक्तीला आपण त्या जिल्ह्यातील जे इच्छुक व्यक्ती आहे त्यांना आम्ही तिथे बोलवायचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा बरेच लोक असे असतात की जे नाही येऊ शकत अशा वेळेस इथे. तर आमच्या DGFTकडून आम्ही एक VC पोर्टल आहे आमचं. जर ज्या व्यक्तींना घरूनच विचारपूस करायची असेल, जे नाही येऊ शकत आपल्या ऑफिसपर्यंत, तर आम्ही 10:30 ते 11:30 आमची जनसुनवाई पोर्टल जे असतं त्याच्यावरती प्रत्येक ऑफिसर तिथे हजर असतो. आणि ज्या व्यक्तीला डायरेक्टली 1 to 1 आमच्याशी बोलायचं असेल, एक्सपोर्टबाबत विचारायचं असेल, त्यांना आम्ही तिथे संपूर्ण माहिती उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर मागच्या 1.5 वर्षात आम्ही DIC जे असतात, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर्स, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या ऑफिशियल्सला आम्ही एक्सपोर्टचं ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण आमच्या ऑफिसर्सला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांशी भेटणं हे पॉसिबल नाही आणि बऱ्याचदा लोकांना देखील नागपूरमध्ये येणं पॉसिबल नाही. तर अशा वेळेस आम्ही त्या जिल्ह्याचे जे DIC ऑफिसर्स आहे त्यांना आम्ही एक्सपोर्ट प्रोसिजरचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि आमच्या पुढे एक इच्छा आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक एक्सपोर्ट सेल उघडला पाहिजे. या संदर्भात आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरसोबत देखील चर्चा आमची सुरू आहे आणि आम्हाला डिस्ट्रिक्टमधून देखील चांगलं कोऑपरेशन मिळतं. तर त्यामुळे असं आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत आमच्या योजना पोहोचतात. खूप आनंद वाटतो एका कर्तव्यदक्ष महिलेला, तुमच्यासारख्या मैत्रिणीला, आमच्या सखीला असं बोलताना आणि बघताना. आता या क्षणी असा प्रश्न मला विचारावासा वाटतोय की नेमकी तुमच्या क्षेत्रासमोर, तुमच्यासमोर कुठली आव्हानं आहेत? नेमकं काय आणखी पुढे करायचं आहे? आव्हानं मॅडम, मी जेव्हा इथे पोस्टेड झाले आणि नागपूरसारख्या ठिकाणी, कारण नागपूर ऑफिस आमचं एक सेंट्रल रिजनमध्ये जरी असलं तरी छोटं ऑफिस मानलं जातं, कारण इथून लायसन्सिंग कमी आहे. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा मी बघितलं की जरी इथे लायसन्सेस कमी आहे पण पोटेन्शियल किती आहे प्रत्येक जिल्ह्याचं. 49 जिल्ह्यातून जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं म्हटलं, प्रत्येक प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं म्हटलं तर कितीतरी मोठं काम आहे, कितीतरी मोठा हा व्याप आपल्याला सांभाळायचा आहे. आणि चॅलेंजेस हेच आहे की अवेअरनेसची कमी आणि दुसरी गोष्ट आपल्या इथे जे फार्मर्स खूप जास्त आहे आणि रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी त्यांची कमी असते. त्यामुळे आपण जरी सांगतो की एक्सपोर्ट सोपा आहे, पण सगळ्यात मोठी भीती त्यांच्यासाठी असते की जर फॉरेन बायर आहे आणि त्यांनी जर कुठला फ्रॉड केला, माझे पैसे मला आले नाही तर मला नुकसान किती होईल आणि यामध्ये मग गव्हर्नमेंट माझी भरपाई करून देणार का. तर अशा ज्या लोकांमध्ये भीती आहे त्या काढणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले ट्रायबल्स आहे गडचिरोली सारख्या, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये, तर त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणणं त्यांच्यासाठी, कारण ही गोष्ट जर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स बद्दल बोललं तर हे एक लाईव्हलीहूड असतं त्यांच्यासाठी की ते कलेक्ट करून ट्रेडर्सला देतात. आणि आम्हाला आमचा एक ऑब्जेक्टिव्ह असा आहे याच्या मागे की प्रत्येक जो व्यक्ती आहे तो एक्सपोर्टर बनला पाहिजे, मेडिएटर्स नाही तर प्रत्येक जण एक्सपोर्टर बनला पाहिजे. मग त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणणं आणि त्यांना शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी, ते देखील एक मोठं चॅलेंज आमच्या पुढे आहे. खूपच मोठं आहे, कारण तेवढा शिक्षणाचा अभाव आहे. अवेअरनेस तुम्ही म्हणाला ते खरं आहे.
आणि भीती पण आहे मनामध्ये. आणि इकडचा हा जो भाग आहे, स्पेशली आपण आता जिथे पोस्टेड आहात, हा भाग तर पहिलेपासून तसा थोडासा मागे राहिलेला असल्यामुळे, पण आता जग जवळ येत आहे इंटरनेटच्या माध्यमातून. आणि आता बराच तुम्हाला सुद्धा जाणवत असेल ना या 2-3 वर्षामध्ये फरक? हो, बिलकुल. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येकाला इन्फॉर्मेशन अगदी अवेलेबल असतं, ॲट हँड असते. इनफॅक्ट एक्सपोर्टबाबतची देखील माहिती, कुठल्या देशामध्ये काय होऊ शकतं, असे बरेचसे पोर्टल्स पण आहे जे अवेलेबल आहे की जिथे तुम्हाला दाखवतात तुमचा प्रोडक्ट कुठे कुठे विकला जातो आणि कुठला तुमचा कॉम्पिटिटर आहे. जर तुम्हाला डायव्हर्सिफाय करायचं असेल तर कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. आजकाल असे अल्गोरिथम्स देखील आहे आणि आमच्या लेवलवर देखील आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. आणि जी भीती असते, म्हणजे मी काही एजन्सीज ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एजन्सी आहे त्याचा देखील उल्लेख करू इच्छिते इथे, कारण त्या फार छोट्या प्रमाणात काम करतात आहे पण खूप मोठं काम आहे त्यांचं. आपल्याला इंडिया पोस्ट माहिती आहे, पोस्ट ऑफिस आपल्याला माहिती आहे की डाक नेणं आणि आणण्याचं काम करतं, पार्सल आणण्याचं काम करतं. पण आपल्याला हे माहिती नाही की डाक निर्यात केंद्र जे निर्यातचं देखील काम करतं. म्हणजे आपण इंडिया पोस्ट थ्रू एक्सपोर्ट करू शकतो. आणि हा छोटे छोटे जे प्रोडक्ट्स असतात जे आपल्या इकडे महिला बनवतात, काही घरगुती, काही म्हटले मी ट्रायबल्स बनवतात, तर असे किंवा कोणी हँडीक्राफ्ट्स बनवणारे आहेत, तर हे इंडिया पोस्टचा वापर करून एक्सपोर्ट करू शकतात आणि कस्टम क्लिअरन्स देखील इंडिया पोस्ट करून देते. त्याचबरोबर जर तुमची रिस्क खूप मोठी वाटत असेल तुम्हाला, तर ECGC सारखी एक कॉर्पोरेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचीच आहे, ती तुम्हाला इन्शुरन्स देत आहे एक्सपोर्टचं. जसं आपलं लाईफ इन्शुरन्स असतं तसं एक्सपोर्टचं देखील इन्शुरन्स असतं की उद्या चालून त्या कंट्रीमधला बायर जर फ्रॉड निघाला किंवा तुमच्या कन्साइनमेंटला काही झालं तर काही प्रमाणात तुम्ही सेफ असता आणि तुम्हाला इन्शुरन्स त्याचं मिळतं. किती महत्त्वाची माहिती आहे ही. खरंच अजिबात लोकांना माहिती नाही आहे, व्यापार करणाऱ्या लोकांना माहिती नाही. आज तुमच्या सांगण्यामुळे एक नवीन दालन आमच्या ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ओपन होणार आहे. आणखी 2-3 महत्त्वाचे मुद्दे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत, पण तुर्तास एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि भेटूया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विदेश व्यापार धोरण आणि कार्यप्रणाली हा विषय आपण जाणून घेतोय. थोडा महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे आणि आपल्याशी बोलायला आले आहेत स्नेहल ढोके मॅडम. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत करते तुमचं. आणि आपला विषय पुढे चालू ठेवताना मला विचारावं असं वाटतं की भारत सरकारची विदेश व्यापार याला घेऊन नेमकी कशी भूमिका आहे, म्हणजे त्यांच्या अपेक्षा काय आहेत तुमच्यासारख्यांच्याकडून? माननीय प्रधानमंत्रींनी म्हटलेलं होतं की 2049पर्यंत आपल्याला भारताला एक विकसित भारत म्हणून बघायचं आहे. त्याच हिशोबाने आमच्या मिनिस्ट्रीची आमचा एक टार्गेट आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचा की आम्हाला 2 ट्रिलियन इकॉनॉमी एक्सपोर्ट इकॉनॉमी बनवायची आहे. आणि या 2 ट्रिलियनमध्ये 1 ट्रिलियन सर्व्हिसेस एक्सपोर्ट आणि 1 ट्रिलियन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट. सर्व्हिसेस एक्सपोर्ट म्हणजे काय? सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स असतो की आपण सर्व्हिसेस ज्या इथले जे आपण IT सर्व्हिसेस म्हणतो, कम्प्युटर सर्व्हिसेस आहे, बँकिंग सर्व्हिसेस आहे, जेव्हा ह्या सर्व्हिसेसचा निर्यात होतो म्हणजे आपण फॉरेन बायर्सला या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला जेव्हा मनी जो असतो तो फॉरेन करन्सी तुम्ही अर्न करता, तर याला आपण सर्व्हिसेस एक्सपोर्ट म्हणतो. पण सर्व्हिसेस एक्सपोर्टमध्ये आपण एक अजून गोष्ट आहे टुरिझम, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आपण जे मला आधी विचारलं होतं की या भागामध्ये कसा एक्सपोर्ट करता येईल, त्याच्यामध्ये टुरिझम एक फार मोठा रोल प्ले करू शकतो. कारण ताडोबा अंधारी प्रकल्प आपल्याला माहिती आहे, तसेच बरेचसे अभयारण्य इथे आहे, बोर झाले, फॉरेस्ट एरिया आहे कम्प्लीट. आणि इथे जेव्हा इंटरनॅशनल टुरिस्ट येतील आणि ते तुम्हाला फॉरेन करन्सीमध्ये पे करतील, तो देखील एक्सपोर्टच असतो. आणि आपल्या भागामध्ये सर्व्हिस एक्सपोर्ट, टुरिझम या सर्व्हिस एक्सपोर्टला फार मोठी वाव आहे. त्याचबरोबर एक अजून आहे कल्चरल टुरिझम. आता आपल्याला माहिती की आपला जो ट्रायबल भाग आहे तिथला एक वेगळंच ट्रायबल क्विझिन असतं, आर्ट फॉर्म असतं, पेंटिंग्स असतात त्यांच्या, जसं गोंडी पेंटिंग झालं. त्याचबरोबर त्यांचे काही आयटम्स, हँडीक्राफ्ट आयटम्स हाताने बनवलेले असतात. तर हे जेव्हा फॉरेन बायर्स येतात आणि बघतात आणि त्यांना काही पे करत असेल तर त्याला पण आपण सर्व्हिस एक्सपोर्टच म्हणू आणि याला कल्चरल टुरिझम म्हणू. खूपच व्हास्ट आहे म्हणजे हे सगळं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण निर्यात करू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये जो विचार करू ते आपण निर्यात करू शकतो. गरज आहे फक्त आतून इच्छाशक्तीची आणि तुमच्या मदतीची. आणखीन एक प्रश्न आहे की हे जे एम्बेसीज असतात ह्या काही मदत करतात का तिथला बायर शोधण्यासाठी? एम्बसीजमध्ये कमर्शियल विंग असते आणि युजली असं होतं की काही जर आपल्याला डाऊटफुल वाटत असेल कुठले बायर, तर काही तिथले जे बायर्स असतात ते ब्लॅकलिस्टेड असतात. तर अशी
इन्फॉर्मेशन एम्बसीजकडे असते. तर ज्यावेळेस आपला जो सेलर आहे, सपोज भारतातला एक्सपोर्टर आहे आणि त्याला अशा गोष्टींची शंका वाटत आहे, तर ते एम्बसीजला लिहून एम्बसीजकडून क्लॅरिफिकेशन घेऊ शकतात, माहिती काढून घेऊ शकतात. मला अगदी साधा सोपं प्रश्न विचारायचा आहे की एखादी घरगुती महिला आहे जिचं आता शिक्षण पूर्ण झालं, तिने तिच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं आणि आता ती थोडी फ्री झाली आणि तिच्यामध्ये कलागुण आहेत आणि तिला तिच्याजवळ असलेले प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करायचे, तर तिने पहिल्यांदा काय केलं पाहिजे? ज्या घरगुती महिला आहेत त्यांना मी सजेशन देईल की त्यांनी ई-कॉमर्स एक्सपोर्ट करावा. आणि याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागत नाही. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करायचं आहे स्वतःचं फर्म, त्याच्यानंतर DGFTकडून IEC घ्यायचं आहे, जो कुठला प्रोडक्ट आहे त्याचा RCMC तुम्हाला घ्यायचा आहे, त्यानंतर ई-कॉमर्सच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्वतःला रजिस्टर करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोडक्ट कॅटलॉग बनवणं. तो कॅटलॉग जितका चांगला दिसेल, सगळ्यात चांगला डिस्प्ले ज्याचा असेल त्याला आपण चूज करतो. तर सिमिलरली जेव्हा फॉरेन बायर्स तुमच्या प्रोडक्टला बघेल तर तो कॅटलॉगमध्ये तितका सुंदर दिसला पाहिजे. तर तसा तुम्ही कॅटलॉग बनवा. आणि जेव्हा तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचं असेल तर तुम्ही ECGCशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा प्रोडक्ट जर छोटा आहे, कमी क्वांटिटीचा आहे, तुम्हाला सेंड करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच इंडिया पोस्टची हेल्प घेऊन त्याला एक्सपोर्ट करा. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला देताय मॅडम. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा पूर्वी खूपच कठीण होता. म्हणजे आपल्या लहानपणी गोष्ट सांगितली जायची की एक व्यापारी होता आणि तो त्यांनी मोठ्या नावेमध्ये आपलं सगळं सामान भरलं आणि 7 समुद्रापार तो गेला आणि तो कधी परत येईल त्याची माहिती नसायची. 6-6 महिने लागायचे. आता हे सगळं एका तासात होतं किंवा एका क्षणात होतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे औद्योगिक क्रांतीबरोबरच ही जी टेक्नॉलॉजीची क्रांती झाली आहे आणि आपल्या देशाने केली आहे त्याचा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये विचित्र जाळ्यात फसणारे, चुकीच्या दिशेने जाणाऱ्या पण काही गोष्टी घडतात. त्याच्यापासून कसं स्वतःला सांभाळायचं? आमच्याकडे बरेचसे एक्सपोर्टर्स येतात आणि एक्सपोर्ट असं आहे की जेव्हा बायर तुम्हाला असं ॲल्युरिंग प्राईस देते, खूप मोठी प्राईस देत आहे किंवा तुम्हालाही माहिती आहे की आपल्या प्रॉडक्टची प्राईस तितकी नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला कशी मिळते आहे. पण बऱ्याचदा लोकांना तो लोभ असतो, जास्त पैसे मिळत आहे आणि मग तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट देखील असे करतात की व्हॉट्सॲपवरती कॉन्ट्रॅक्ट असतो त्यांचा की त्याला काही लिगल बेस नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्या जाळ्यात फसता आणि तुम्हाला सुरुवातीला एक कन्साइनमेंट पाठवल्यानंतर मे बी तो चांगला अमाऊंट पण देईल, ॲडव्हान्स पेमेंट पण होऊन जातं, पण नेक्स्ट कन्साइनमेंटच्या वेळेस तो कुठेतरी धोका देतो आणि मग लोक आपल्याकडे येतात. तर अशा वेळेस म्हणूनच मी सांगते की जेव्हा तुम्ही एक्सपोर्टसाठी जात आहे तर तुम्ही त्या बायरची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. ज्या एजन्सीज इन्वॉल्ड आहे गव्हर्नमेंटच्या त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेतली पाहिजे. जर तो ब्लॅकलिस्टेड आहे का, यांनी याच्या आधी फ्रॉड केला आहे का, त्यांनी जे बँक डिटेल्स दिलेले आहे ते ऑथराइज डीलरशिप कोड आहे का त्याच्याकडे, तर त्या बँककडे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघता आणि प्रॉपर वेनी जाता तेव्हा त्या फ्रॉडच्या गोष्टी कमी होतात. अदरवाईज तुम्ही पर्सनल लेवलवर जर कॉन्ट्रॅक्ट करत आहे आणि मग नंतर तो बायर फ्रॉड निघत असेल तर यामध्ये मग आपण हेल्प करू शकत नाही. असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड या पदावर तुम्ही कार्यरत आहात. या संधीचा नेमका उपयोग तुमच्या मनामध्ये कसा करावा असा आहे? म्हणजे समाजसेवा तर तुम्ही करताच आहात, सर्व्हिस करता आहात, पण आणखीन तुमच्या मनात काय आहे? काही कल्पना आहेत का? होय, इनफॅक्ट UPSC थ्रू जेही पास होतात त्यांना समाजसेवा करायची संधी मिळतेच आणि माझं जे पद आहे आणि जी संधी मला इथे उपलब्ध झालेली आहे तिचा वापर करून माझी इच्छा आहे की मी ज्या भागात काम करत आहे नक्कीच तिथला एक्सपोर्ट मला वाढवायचा आहे आणि एक्सपोर्टबाबत जागृती जी करायची आहे ती मी करतेच आहे. पण कधी कधी असं असतं की आपल्याला स्वतःला टार्गेट्स पण द्यावे लागतात आणि मी तसं स्वतःलाच टार्गेट दिलेलं आहे की मला प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी 5 एक्सपोर्टर्स तरी तयार करायचे आहे आणि मग त्यांना जे काही लागेल गोष्टी त्याची मदत, त्यांना जे कॉपरेशन आमच्या ऑफिसकडून लागेल ती मी करायची प्रयत्न करते आहे. आणि त्याचबरोबर आपला जो भाग आहे आपण इथूनच मोठं झालेलो आहे आणि नक्कीच आपल्याला वाटतं की या भागासाठी आपण नक्की काहीतरी केलं पाहिजे आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी देखील आहे. तर त्या हिशोबाने मी असे जिल्हे बघते आहे की जिथे खरोखर स्कोप खूप आहे पण लोकांमध्ये अवेअरनेस नाही आणि म्हणून माझं वारंवार मी गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांची नावं घेते कारण तिथे खरोखर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे डेव्हलप करण्यासाठी. पण त्या लोकांना आपण जेवढं जागृती निर्माण करू त्या हिशोबाने मी काम करते आहे आणि माझी इच्छा तीच आहे की जर ते एक्सपोर्ट करतील, एक्सपोर्टर बनतील तर तिथला त्यांचा स्वतःचा, त्यांच्या फॅमिलीचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा एक उद्धार होऊ शकतो.
जिल्ह्याचा आणि पर्यायाने देशाचा. येस. तुम्ही अगदी लहानपणापासून 5वी पासून स्वप्न बघितलं आणि आज तुम्ही जे स्वप्न बघितलं ते पूर्ण केलं. आता हे सुद्धा तुमचं स्वप्न असंच पूर्ण होईल, कारण तुमचा प्रवासच तसा आहे. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न बघितलं ते नक्की पूर्ण होणार आहे. पण मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून अशा काही मुलींना सुद्धा तयार केलं पाहिजे की ज्या मुली तुमच्यासारख्या आहेत, आत्ता लहान आहेत पण तुमच्यासारखं स्वप्न पाहणारे आहेत. तर असं शाळांमधून असे काही अवेअरनेस प्रोग्राम करता येतील का? नक्कीच करता येतील. शाळांमध्ये मुलींना आपल्याला जर सांगायचं असेल तर मुलींसाठी बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहे आणि विविध गव्हर्नमेंटच्या स्कीम्स देखील आहे ज्या मुलींसाठी हेल्पफुल आहेत. तर अशा स्कीम्सचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपण त्यांना जाऊन जागृती करू शकतो की तुम्ही एक एंटरप्रेन्योर बनू शकता. ऑब्व्हियस आहे की प्रत्येकाला वाटतं की एक जॉब लागला पाहिजे, आपलं लाईफ चांगलं होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही एंटरप्रेन्योर्स होता, तुम्ही स्वतः सेल्फ डिसिजन मेकिंग असतं तुमचं आणि स्वतःचा उद्धार तुम्ही स्वतःच करू शकता. तर एक एंटरप्रेन्योर जर तुम्ही बनत असेल आणि त्याचबरोबर पुढे जाऊन एक्सपोर्टर देखील बनत असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्यांना अगदी लहानपणापासून सांगू तर त्या पद्धतीने ते विचार करतील आणि पुढे मोठं झाल्यावरती त्या कामाला लागतील. नोकरी देणारे व्हा, असा संदेश. एक छोटासा ब्रेक पुन्हा घेऊया आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. विदेश व्यापार धोरण आणि कार्यप्रणाली याविषयी जाणून घेतोय स्नेहल मॅडमकडनं. मॅडम, आता शेवटाकडे जाताना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही तयार होता, UPSCच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होतं, तुम्हाला एक पोस्ट दिली जाते आणि काम करण्याची संधी मिळते. अनुभवाचा फायदा अर्थातच मिळतो, पण स्वतःची अशी काहीतरी एक थॉट प्रोसेस आहे. त्याचा नेमका तुमची थॉट प्रोसेस नेमकी कशी असते? एखादी सिच्युएशन जर समोर आली, काही अडचणी आल्या, तर तुम्ही नेमकं काय करता? तुम्ही बरोबर बोललात की एक्झाम ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे आणि रियालिटी जेव्हा आपण फील्डवर येतो आणि कुठे एखाद्या ठिकाणी पोस्टेड होतो, तिथली जी कंडिशन असते ती फार वेगळी असते. म्हणजे ते एक झालं की थिअरी आणि आता प्रॅक्टिकल. आणि माझं आता ही दुसरी सर्व्हिस आहे. पहिल्या सर्व्हिसमध्ये देखील माझे असेच अनुभव आहे की रियालिटी काहीतरी वेगळीच होती. म्हणजे पुस्तकी ज्ञान तर वेगळं आहे, पण फील्डवरती सिच्युएशन फार वेगळी आहे. आणि अशा वेळेस तुमची समयसूचकता आणि तुमचे आत्तापर्यंतचे केलेले काम किंवा तुमचे विचार हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, कारण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी क्विक डिसिजन मेकिंग असते. आता काही उदाहरणं मी सांगते की कधी अचानक नायब तहसीलदार असताना एखाद्या फील्डवर गेलं, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला. 2 फॅमिलीज आहेत, एका शेतासाठी भांडणं होत आहेत आणि आपण स्पॉट इन्स्पेक्शनला जातो आहे. अचानक दोन्ही पक्षाकडून खूप सारे लोक, 100-1 लोक आपल्यासमोर येत आहेत आणि विळा घेऊन अगदी एकमेकांना मारायसाठी. म्हणजे हा प्रसंग माझ्याबरोबर झालेला आहे. त्यावेळेस समयसूचकता ही होती की अरे, मला लगेच पोलिसांना बोलवायचं आहे इथल्या इथे आणि त्यांना शांत करायचं आहे. मला सांगायचं आहे की मी इथे कोणाला कुठलेच रस्ता द्यायला आलेली नाही, मी फक्त स्पॉट इन्स्पेक्शनसाठी आलेली आहे. आणि आपल्या नम्रतेने आपण कसं बोलतो त्यांच्याबरोबर ह्याच्यावर देखील फरक पडतो की लोक कसे शांत होतात. तो एक आहे. दुसरी गोष्ट, आपला जो थॉट प्रोसेस तुम्ही म्हणताय हा नेहमी असला पाहिजे की ही एक संधी आहे. जेव्हा आपण एवढी एक्झाम क्रॅक करतो आहे आणि गव्हर्नमेंट आपल्याला सिलेक्ट करतंय, तर ही संधी आपल्याला दिलेली आहे सरकारने की आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीसाठी. तर माझा नेहमी एक निश्चय हाच असतो की माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती जो त्याचा प्रॉब्लेम घेऊन येतो तो माझ्या सांगण्याने सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्ह झाला पाहिजे. अभ्यास आणि संस्कार असा दोन्ही बरोबर चालतं आणि त्याच्यातनं तुम्ही डिसिजन घेता. आता शेवटाकडे जाताना तुमच्यासारखा फोकस असणं, स्वप्न बघत सत्यात उतरवण्यासाठीचा फोकस असणं आत्ता पण खूप मुलांमध्ये आहे. पण आता समाज खूप बदलला आहे आणि सोशल मीडियाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मुलांचं लक्ष केंद्रित होण्याकडे फारच त्रासदायक असं झालेलं आहे. फार त्रास होतो मुलांना. तर अशा मुलांना तुम्ही नेमकं काय सांगाल? UPSC करणाऱ्या मुलांना आणि जनरलच सगळ्यांनाच. बिलकुल. सोशल मीडियाचा खरंच वापर आजकाल खूप वाढलेला आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये मला तरी असं वाटतं सोशल मीडियाला आपण स्वतःच रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे. किती आपण त्याचा वापर करणार. एक त्याचा पॉझिटिव्ह गोष्ट असं आहे की आपण कनेक्टेड होतो एकमेकांशी. बरेचसे आपले जुने फ्रेंड्स भेटतात आणि मग आपण त्यांच्याशी कनेक्टेड राहतो. ती एक गोष्ट त्याची चांगली आहे. पण त्याला आपण वेळ किती देतो. आणि आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हे सोशल मीडिया इतका चांगल्या प्रकारे करतात की आपल्याला ते फोन सोडूच देत नाही.
आपल्याला कळत पण नाही की आपला रील्स किती वेळ चाललाय. तासनतास आपण रील्स बघत बसतो आणि वेळ निघून जातो. पण आजचा जो यूथ आहे त्यांना ह्याचा विचार करायचा आहे की आपल्याला किती वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायचा आहे आणि किती वेळ सोशल मीडियाला द्यायचा आहे. कारण यूथवर जबाबदारी खूप मोठी आहे. आपण म्हणतो की देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड इंडियाचा खूप चांगला आहे, आपल्याकडे यूथचा नंबर खूप जास्त आहे. तर अशा वेळेस देशाच्या यूथनी असा विचार केला पाहिजे की आपला प्रत्येक क्षण हा देशासाठी असला पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी असला पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःची प्रगती करू तेव्हाच देशाची प्रगती करू. तर सोशल मीडियाचा मला वाटतं वापर आपला लिमिटेड असला पाहिजे. हां, आपण इंटरनेटचा वापर चांगला करू शकतो कारण खूप इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटपासून भेटतं. इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपण स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी वाढवू शकतो. पण सोशल मीडियावर कमीत कमी वेळ दिला पाहिजे, हाच माझा संदेश यूथसाठी आहे. आणि UPSCची तयारी करणाऱ्यांसाठी विशेष काय संदेश द्याल? UPSCची तयारी करण्यासाठी हीच आहे की तुम्ही तुमची मनाची तयारी करा आणि तुम्ही जेव्हा UPSCची तयारी करता हे सगळ्यात पहिले जाणून घ्या की तुम्ही जबरदस्तीने करत आहात, ही तुमची स्वतःची इच्छा आहे. जेव्हा तुमची स्वतःची इच्छा आहे तर मग तुम्हाला प्रत्येक दृष्टीने तयार राहायचं आहे, प्रत्येक येणाऱ्या आव्हानांसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे आणि खचून जायचं नाही आहे. प्रत्येक फेल्युअरला तुम्हाला ॲक्सेप्ट करून त्याच्यातून शिकायचं आहे आणि नव्याने पुढचं पाऊल टाकायचं आहे. खूपच महत्त्वाचा संदेश. आणि एकूणच विदेशी व्यापार, कार्यप्रणाली आणि धोरण याविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती आत्ता स्नेहल मॅडमनी आपल्याला दिली. त्यांचे खरं म्हणजे मनापासून आभार. आयात आणि निर्यात ही नुसती वस्तूंची नसते, ही विचारांची सुद्धा असली पाहिजे. चांगल्या विचारांची आयात आणि चांगल्या विचारांची निर्यात केली तर खऱ्या अर्थाने आपलं वसुधैव कुटुंबकम हे जे स्वप्न आहे, हे भारताचं स्वप्न पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि आज आपण आलात आणि अतिशय छान माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपल्याला अनेक शुभकामना देते. धन्यवाद. नमस्कार.